आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। तरी सुद्धा पुन्हा तो विषय लोकांच्या पुढे घेऊन येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं लोकांच्या मनामध्ये वैयक्तिक मी आणि यात्रा कमिटी याबद्दल गैरसमज निर्माण करणे आणि वैयक्तिक चरित्र आनंद करून एकत्रित या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये गोळी बाजू घेण्याचा एकत्रित त्यांचा दिसतो। यासाठी लोकांचा लोकांना वस्तुस्थिती माहीत असावी आपल्याला माहिती असलं पाहिजे की भैरवनाथ यात्रा कमिटीचं प्रचित नाथाष्टमी उत्सव कमिटी रजिस्ट्रेशन आणि 1999 साली पहिल्यांदा या नाथाष्टमी उत्सव कमिटीची स्कीम तयार करण्यात आली। त्याच्या अगोदर सर्व कारभार सुरू गोळा करणं, यात्रा करणं वगैरे गोष्टी दरम्यानच्या काळामध्ये यात्रा कमिटीच्या या नात्यानं आणि गावाचे पालकमंत्री त्यांच्याबरोबर ते कैलासवासी हनुमंतराव पाटील यांना त्यावेळेला असं वाटत होतं की पेठे शहराला हळूहळू शहराचं स्वरूप आणि त्या दृष्टीनं उद्या एखाद्या बहुजन समाजासाठी आपल्या लोकांना चांगलं होईल हा त्यांच्या मनामधला विचार मूर्त स्वरूपामध्ये आणण्यासाठी 1982 सालच्या काही घटना तुम्हाला या ठिकाणी सांगणं मला गरजेचं वाटतं। आपल्याला माहिती असावं मुद्दाम सांगतो की आता जे काय मंगल कार्यालयाबद्दल किंवा याबद्दल जो वाद सुरू झालेला आहे किंवा त्याच्याबद्दल काही गैरसमज जातात ही मूळ प्रॉपर्टी त्र्यंबकेश्वर देवस्थान व सीतारामचंद्र देवस्थान या देवस्थानची म्हणजे त्यामध्ये गणपती मंदिराला लागून दोन देव सीताराम त्या देवाची मूळ अर्थात ही ह्याच्या बाजूला लागून असताना अनेक प्रॉपर्टी या सर्व प्रॉपर्टीमध्ये विशुकर आणि या देवस्थानचे वहिवाटदार मुलाजी महादेव कुलकर्णी हे तांबोला राहिले आणि विटा शहरामध्ये कुळ कायद्याप्रमाणे कुळाच्या आणि वहिवाटदाराच्या मध्यस्थीचे तडजोड करून त्यावरती शासकीय मार्ग काढावा लागतो आणि या उद्देशानं विशुकर आमच्या हनुमंतराव साहेबांच्या
त्याच काळामध्ये दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला म्हणून टाकण्यासाठी चांगला प्रोजेक्ट मिळण्यासाठी फार असावा. त्यातली काही जागा हनुमंतराव पाटील यांनी विश्वकर्मांच्याकडून घेऊनच त्यातल्या जमिनीची नावाने पश्चिम पद्धती जर ही वैयक्तिक खरेदी केली असती परंतु एक लोकांच्या कल्याणासाठी ज्या लोकांच्या म्हणून आपण त्या समाजाच्या हितासाठी असावं या सदैव तुम्ही जागा बनवून हे खरेदी करत असताना प्रचलित कायदा करायचा. पूर्ण कायद्याच्या कायद्याअंतर्गत एखादी मिळकत मुलानं विकायची झाली तर शेतकरी जर शेतकऱ्याला विकायची नसेल कोणत्या इंडस्ट्रीला कोणत्या संस्थेला तर जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेतली. त्यावेळेला हे दोन गोष्टी कोणाच्या लक्षात आले नाही की खरेदीपत्र गेले खरेदीपत्र झाल्यानंतर साहेबांनी कामाला सुरुवात केली. बऱ्यापैकी काम वरती आणलं ते खरेदीपत्र झालं. काम सुरू असताना काय वेटे शहरामध्ये असे काही एलिमेंट्स आहेत, काही कायदे तज्ञ काही कायदे पंडित आहेत आणि काही सराईत तक्रारदार हे कायदे पंडित त्यांना मटेरियल देतात, सराईत तक्रारदार तक्रार करतात. त्या पद्धतीनं दिली तक्रार केली त्यांना मिळालेल्या माहितीनुसार तिने डायरेक्ट तक्रार केली लोकायुक्ताने त्याच्यावरती कॅम्प लावला असेल तर पोलिसांनी त्यावेळेला जिल्हाधिकारी होते आणि आम्हाला कोणाला काही नोटीस वगैरे न करता सरळ लोकायुक्ताने आदेशच काढला. तो आदेश काढला 7 आदेश. काय त्याच्यामध्ये म्हटलं त्यांनी जिल्हाधिकारी सांगितलं आदेश काढला. प्रस्तुत प्रकरणामध्ये सुनावणी झाली. सदर सुनावणीमध्ये माननीय गोपालकांनी यांनी मौजे विटा तालुका खानापूर जिल्हा या देवस्थान मुंबई गुरु कायदा 1948चा कलम 63 अन्वये परवानगी घेणे आवश्यक असताना देखील कायद्याच्या कलम 84 अ प्रमाणात सरकारला सरकारला 1992 म्हणजे 7/10/1992 बाकी सगळे आदेश सगळी प्रॉपर्टी होती सरकार जमा 45 दरम्यानच्या काळामध्ये साहेबांनी बऱ्यापैकी मदत करायला काही लोक अशा पद्धतीने जवळजवळ मदत करायला 1988 जवळजवळ पूर्ण झालं आणि बरोबर 1992ला सरकारने आदेश काढला. सरकार जमा झालेली आहे. आता यात्रा कमिटीच्या पुढे साहेबांना दरम्यानच्या काळामध्ये 95-96 पासून मी कामात झालेला आमच्या पुढे प्रश्न पडला की सरकार त्यावेळेची प्राप्त परिस्थिती राजकारणामध्ये शासन काय मदत करायला तयार नाही. दरम्यानच्या काळामध्ये एक गोष्ट चांगली केली की जरी सरकार जमा झाले प्रत्यक्ष आमच्याकडे सरकार त्यामुळं मंगल कार्यालय म्हणा किंवा काय म्हणून 4 पैसे तिचं आम्हाला सरकार जमा असल्यामुळं रेकॉर्ड होतं. परंतु 4 पैसे येत होते त्यातून मग कार्यालयाचे काही काम आपण पूर्ण केली. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम
येतं ते आपल्याला त्यांनी परिपत्रक सांगितलं. ते परिपत्रक आपल्याला माहिती असल्यामुळे शासनाने सारे 1093 त्या तरतुदीप्रमाणे ज्या काही प्रॉपर्टी असतील त्याचं वितरण करायचं तर त्याचे काही नियम ठरले. एकदा जर प्रॉपर्टी सरकार जमा जर झाली तर सरकार जमा झालेली प्रॉपर्टी पुन्हा एखाद्या सार्वजनिक संस्थेला, एखाद्या शिक्षण संस्थेला, एका धर्मादाय संस्थेला ही द्यायची असेल आणि जर एखाद्या लोकांना द्यायची झाली असेल, लोक एखादी सरकारी प्रॉपर्टी असेल तर बाजार भावाच्या आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे या परिसरामध्ये भले 2008-9ची घटना जी असते बाजार या 45 गुंठेची किंमत दिली जाते. ती प्रॉपर्टी आपल्याला परत सरकारला त्या नियमाप्रमाणे घेत असताना जर आपण ते पैसे मिळाले कोण पैसे म्हणून मी त्यावेळेला सुदैवाने आपल्या त्या सगळ्याला विनंती केली की बाबा आम्हाला शक्य नाही, त्याबद्दल काहीतरी आपल्याला मार्ग काढला पाहिजे. तुम्ही ही सगळी प्रॉपर्टी, ही सगळी दृश्य प्रॉपर्टी, तुम्ही यात्रा निवडीची प्रॉपर्टी, आमच्यामध्ये प्रॉपर्टी काही मार्ग काढा आणि आम्हाला कळवा. सगळ्या अधिकाऱ्यांनी मग वस्तुस्थिती काय आहे ते आमच्यासमोर येऊ द्या. तपासणी बघितली, कलेक्टर बघितल्यानंतर मग कलेक्टरचा अहवाल पाठवला. अहवाल काय केलं त्याचा इथं मुकबधीर शाळा भरली. आपल्याला सगळ्याला माहिती आहे मुकबधीर शाळा 1992ला इथं सुरू झाली आणि 2009ला डॉक्टरने इमारत बांधली. त्याला आपली पडायला लागली. 40 वस्ती शाळा खोल्या या सगळ्या आपल्या क्रीडांगण नाही वरच्या बाजूला जोडून जायला लागायचं आणि मग आम्ही ही सृजन मंडळाची मुकबधीर शाळा परंतु सृजन मंडळाच्या शाळा मुकबधिरांची शाळा आपण धर्मादायी आपण इमारतीमध्ये बनवतोय विना मोबदला 92 पासून 2008 सालापर्यंत. ही वस्तुस्थिती त्यावेळेला कलेक्टरने नमूद केली. पलीकडच्या बाजूला 21 होतं पलीकडच्या बाजूला मंगल कार्यालय जो त्याचा वापर नामांच्या किमतीनं आपण नामांचं शुल्क आपण वेळा आपण समारंभाला त्यामुळं एक यात्रेच्या निमित्तानं आलेले लोक आलेले लोक दारूवाले म्हणा किंवा इतर सभागृह ते सामाजिक सभागृह कमी शुल्क आकारून वापरण्यात येणारं सभागृह असा आवाज दिला. आणि राहिलेल्या 15 गुंठ्यामध्ये जी आता आपण कॉलेजच्या समोरची जागा आहे ती 15 गुंठे जागा आहे. ती जागेमध्ये साहेबांची समाधी केवळ आहे. त्याचं काहीच आम्हाला केलेलं कशी देता येणार सरकारच्या ते जे आरोप करतात की कॉलेजच्या जागेवर बांधकाम नाही. महाराज सरकार आता हे सगळं पैसे आपल्याला भरायला लागणार पैसे शक्य नाही म्हणून आपण त्याचे वेगवेगळे भाग केले. सरकारच्या नियमामध्ये बसवतो ही मुकबधीर शाळा म्हणजे शैक्षणिक कामासाठी म्हणून ती प्रॉपर्टी सगळी आपण महसूल मुक्त पलीकडच्या 9 गुंठ्याचा विषय आला. त्या 9 गुंठ्यामध्ये ही सगळी प्रॉपर्टी हे सभागृह आहे, सामाजिक सभागृह आहे. नामांतर शुल्क लग्न कार्यामध्ये छोटे मोठे त्यामुळे ते 9 गुंठे मूल्यविरहित आणि पलीकडची राहिलेली 15 गुंठे कोण झाले कशासाठी वापरताय काय
जागा आम्हाला महाराष्ट्र सरकारने मग योग्य मंगळवारच्या 20 वर्ष 23,000 रुपये वार्षिक भाडे ती जागा ही मूल्यविहीन 21 गुंठ 9 गुंठ मूल्यविहीन 15 गुंठे महाराष्ट्र सरकार अधिकारी ज्यावर नाव आहे महाराष्ट्र सरकारची जागा पण आपल्याही शिक्षण संस्था असल्यामुळे 30 वर्षी भाडे पडल्यानुसार 23,000 रुपये वार्षिक भाडे या पद्धतीने हे आपल्याला 2008 दरम्यानच्या काळामध्ये 9ला मुंबई शाळा इथून गेली मुंबई शाळा ही सुद्धा मिळायची आता सुद्धा ती मुंबईत गेल्यानंतर आता सुद्धा तिथं शैक्षणिक कामासाठी पण शैक्षणिक कामासाठी विना मोबदला त्यामुळे त्याच्यावर त्यांनी तक्रार केली आता पलीकडच्या जागा ती पलीकडची जागा ऑलरेडी सरकारच्या त्यांना आवडच आहे म्हणून ती जागा या काही विषय येतच नाही ही वस्तू ती पहिल्यांदा तुम्हाला पण सगळ्यांना माहीत सरकारचा मग काय झाला आपण कसे घेतो ते मूल्यविहीन मिळवण्यासाठी आपल्याला काय व्याप करावं लागेल आपल्या आमदारकी पणाला लावावं लागेल ते सगळं आपण दरम्यानच्या काळामध्ये गेल्या वर्षापूर्वी काय म्हणलेले आपल्या यात्रा जमण्याच्या संदर्भामध्ये काय विचारात घेतले घडायला त्याची आपल्याला माहिती असते की गरुडा देवाची यात्रा भरवणं तिथलं असणारे सगळे धार्मिक काम त्याच्यामध्ये जर गावामध्ये आणि कुणाला जर काय करायचं असतं त्या यात्रेमध्ये सहभाग व्हायचं असतं यात्रा आहे गावची आपण ती यात्रा भरवतो त्याच्यामध्ये एखादा उपक्रम जर तुम्हाला करायचा असला आपलं काही असं झालं तसंच करायचं आता अनिल मग बाबाला 4,000 वाटतं यात्रेत प्रसाद आणि कोणी खीर वाटतं यासारखे कारण नाही आपल्याला तो आणि एखाद्या उपक्रम कोणी केले फक्त धार्मिक कार्यक्रम आणि यात्रा ही मात्र अधिकाऱ्यांच्या पद्धतीनं आपण पार पाडतो या सगळ्या गोष्टींना मागच्या वर्षी वेगळंच वळण दिलं जातं नवीन यात्रा नवीन नादोबा यात्रा असं ज्यावेळेला विषय येतो फक्त हे सगळं राजकारण त्यातल्या त्यात या विधानसभेची निवडणूक मागच्या वर्षीची या वर्षीची नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर राहिली मी पार्टीकडून या नात्यानं मला कसं बदनाम करायचं या सगळ्या आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा गैरवापर सुद्धा आता या यात्रेमध्ये जे वर्गणी गोळा करतो आपण ती यात्रा करतो या व्यतिरिक्त यात्रा कमिटीला काही नाही नऊ पाहिजे त्याचा आपण हिशोब देतो दरवर्षी नाका जेवढा माझ्या हिशोब काय ती बरेच पैसे जमले आता आपल्याकडं प्रश्न
त्यांचा त्या 4 कोटी जागेबाबत आता ते 4 कोटी जागा आपल्याला लागणाऱ्यांनी साहेबांना किंवा साहेबांना कशी जाण्यासाठी पण त्या जाण्याच्या कधी मुळातच 5-5 महिने त्या जागेमध्ये पाणी आलं आणि कधी हौदामध्ये 4-5 महिने पाणी त्यावेळेचं काही उलट आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं असं आज 25-30 बैलवानीचं खाते आहे बस्ता आहे तिथं मॅटची आणि तालमीची काळ्या लाल मातीची दोन्ही व्यवस्थापन केले तुम्ही जाते तुम्ही जाता तिथं म्हणतात नाही आदेश पट्टा घ्यायचा काय वाटतं दिवस आहे दरम्यानच्या काळामध्ये आमच्या सगळ्या लोकांचा विषय असा की दरवर्षी आपण यात्रा गोळा करतो करता येईल का विचार करून या प्रॉपर्टी मुळातच प्रॉपर्टी 4 कोटी आहे पण अतिक्रमणात पावणे 3 कोटी तिचं आपण त्यांना संदीपला आता त्यावेळेला 2 महिने पीटीआरला लोक असेल तर ते चुकीचं दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी परवानगी घेऊन विमानं झालं ठीक आहे त्याच्यावरती काय आपण चार्डी कमिशनची परवानगी घेऊ पुन्हा त्याच्यावरती मला परिणाम आला तुम्हाला रेग्युलर करून आता आपल्याला आता त्यावेळेचं सुरुवातीचं लाईट बिल होतं तीच कनेक्शन त्यांनी वापरलं त्यामुळे ते गव्हर्नमेंटतर्फे नावानं लाईट बिल आहे त्याच्यावरती कमिशन चालू झालं तुम्ही बी ती तक्रार केली चार्डी कमिशनने या बाबतीमध्ये तक्रार केल्या चार्डी कमिशनरवर त्याने माझ्या माहितीप्रमाणे 7/4/2025 लागला 7/4/2025 15/4/2025 कालच तिची तारीख आता 30 तारीख चालले ना एवढी काय काय असं काय झालंय हे जे झालं पाहिजे लोक चौकशी झाली पाहिजे असं काय झालंय होईल ना असं तर सगळं मान्य करून पुढे जावं लागेल ना कायद्याच्या सगळ्या गोष्टींचा वापर जे काही अंतिम काय निर्णय तुम्हाला सर्व बदल करायला असेल ना एवढं काय असं झालं की लगेच आंदोलन करू आम्हाला न्याय मिळेना कोण कारवाई करणं काय करणं आणि सरकार अधिकारी तुमचे सगळं तुमचं चालते 3.5 वर्ष प्रशासन नोंदणी केली नाही 3.5 वर्ष झोपलं नाही असं प्रशासन होतं तुमचं रोज बसल्या जाऊन प्रशासन रोज त्याला यावं करा म्हणून सांगतात त्याची नोंदणी करायसाठी तुम्ही त्या प्रशासनाला काय सांगितलं उद्देश आहे तो उद्देश मला माहिती आहे त्यावेळेच्या नगरपालिका निवडणूक माझ्या मग मला असं बदनाम करताय मग संशय आहे मला माहिती आहे पूर्ण करते 40 वर्ष मी राजकारण करतो एमएलसी करायच्यासाठी मी आता आले ते जन्माला आले द्यायचे वय सुद्धा 40 आहे सगळं बघावं लागेल 40 वर्ष लोकांनी विद्यार्थ्या सगळ्या लोकांना मला सुद्धा मी माझे चारित्र्य काम संस्थात्मक
दिवस लागतात वर्गणी पूर्ण. उद्या जसं शहर मोठं होईल तसं आणखी पण दिवस वाढतात. मग हे 15-20 दिवस कोण कोणाचं साठी करतंय आता माणसाने केलं. अशामध्ये जर एखादा कॉर्पोरेशन फंड आपल्याला आणि उद्या पुढे मग काय झालं तेव्हा वाक्या संस्कृतीमध्ये उपक्रम राबवत असतात. आता आपल्या माहितीसाठी सांगतो की आता या आमच्या या सगळ्या उत्पन्नाच्या स्रोतातून जवळजवळ 38 लाख रुपयांचा महाराष्ट्र आमचा उद्देश आहे की पुढे यातून काय बचत काही अशा पद्धतीने काय उत्पन्नाचे स्रोत अशा पद्धतीने आणि त्याचे 18 लाख रुपये व्याज आपल्याला आले की आपल्याला हा सरळ उद्देश या निमित्तानं आहे. त्यामुळे भ्रष्टाचार झाला, भाड्यात लाईट बिल अशा प्रकारचे राजकीय उद्देशाला होत असते. राजकीय उद्देश सरळ असेल आम्ही सांगितले त्याच वेळेला सगळे कागद ठेवले आपल्या कंपनीमध्ये मी दाखवलं कोणी मी गावात एकही माणूस आला नाही की बाबा काय चाललंय आमच्या अधिकाऱ्यांना त्यांना विचारलं अपुरी कागद काहीतरी दाखवायचं खरेदी दिलं पण दाखवायचं परत घेतलेलं नाही दाखवायचं. चेक दाखवायचा माझ्या नावावर घेतला पण परत आम्ही घेतलेलं नाही दाखवायचं. भाडे पुन्हा जाते लेखना जाते मोठं होते सगळं असं जे काही त्याच्या मागं असणाऱ्या लोकांचं माझ्याकडे नाही का हे ज्ञानबाबाचं आमचं एक हे मी करेल त्यांचं एक वेगळ्या पद्धतीने देश एवढं झाले माझ्यावर ते सगळ्या इन्कार करतो. कधी अशा प्रकारे आमच्या ती माझ्यातून घडेल या गावाच्या हिताचं आणि आमच्या संस्कृतीच्या हिताचंच घडेल. सर्व लोकांनी ग्वाही देतो आणि तो विश्वास माझ्यावरती त्या सर्वांना दिसत आहेत ते या विलासकडे माझ्या नव्हतेच म्हणजे हे असं पूर्ण राजकारणानं सगळं काय चाललं असेल या सगळ्या गोष्टी न्यायनिष्ठ आहेत. तुम्ही मला पाहिजे भेटवाकडे विचारायला अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.